नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजची रेसिपी आहे पौष्टिक नाचणीचे सूप। नाचणी पचायला हलकी असल्यामुळे आजारी व्यक्ती, वेट लॉससाठी तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हिचे सेवन केले पाहिजे। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपली हाडे मजबूत होतात। डायबिटीज झालेल्या व्यक्तींनी तर रोजच नागलीचे सेवन केले पाहिजे, त्यामुळे त्यांची साखर नियंत्रित राहते। असे हे पौष्टिक नाचणीचे सूप कसे बनवायचे ते आपण बघू। नाचणीचे सूप बनविण्यासाठी येथे मी कांदा, गाजर, कोबी, कोथिंबीर, शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। तसेच किसलेले आलं, बारीक चिरलेला लसूण, एक लाल मिरची व काळी मिरेपूड घेतली आहे। सूप बनविण्यासाठी येथे मी 3 ते 4 मोठे चमचे नाचणीचे किंवा नागलीचे पीठ घेतलेले आहे। या पिठामध्ये सुरुवातीलाच पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पातळ मिश्रण करून घ्यायचे आहे। हे सूप मी 4 व्यक्तींसाठी बनवत आहे। यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। सूप बनविण्यासाठी आपले मिश्रण तयार आहे। गॅसवर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेतले आहे। सुरुवातीला आलं, लसूण व मिरची परतवून घ्यायची आहे। आलं, लसूण व मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। यात आता कांदा घालून तोही 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर सर्व भाज्या यात घालायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटं मध्यम गॅसवर ह्या भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत। भाज्या आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायच्या नाहीत। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर व मिरेपूड घालून घेणार आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। भाज्या थोड्याशा मऊ झाल्यानंतर यामध्ये केलेले नाचणीचे मिश्रण टाकून घेणार आहोत। हे मिश्रण टाकते वेळी गॅस कमी करायचा आहे, त्यामुळे याच्यात गाठी तयार होणार नाहीत। या सूपमध्ये मी 2 ग्लास भरून पाणी घातलेले आहे। सूप तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवे असेल तितके पाणी घाला। यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे। 10 मिनिटांसाठी हे सूप आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता सूप घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। नाचणीच्या पिठापासून आप्पे कसे बनवायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की बघा। यात आता चवीसाठी थोडासा गूळ टाकायचा आहे। हे सूप बनविताना आपल्याला चमच्याने अधूनमधून ढवळत राहायचे आहे। तयार आहे आपले पौष्टिक नाचणीचे किंवा नागलीचे सूप। आहे ना बनवायला सोपे, मग तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा। अशाच चविष्ट व पौष्टिक रेसिपीज मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्यामुळे चॅनलला अवश्य भेट द्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।